नमस्कार मित्रांनो, दुपारचे संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आलोय आता आम्ही शिरवळला गाडीच्या इथं. गाडी भरून उभी आहे, मामांनी भरून ठेवली. साईडला मागं टाकी दिसते. मामांनी 2 ट्रिप चालवली गाडी, पण मामांनी एवढी घाण केली आहे गाडी की विचारता सोय. सगळा आतमधून कचरा. ते जेवण बनवतात ते सीटं वगैरे सगळे काळे करून ठेवलेत. आता पहिले ती गाडी पूर्ण साफ करायला लागेल पद्धतशीर एकदम, त्याच्यानंतरच जाऊयात. सीटं वगैरे सगळे काळे झालेत. हाय टाकीला पाणी पहिले धुवून घेऊ वगैरे, स्वच्छ घेऊयात आणि मग निघूयात. मँगलोरचा माल आहे मित्रांनो आपला. मँगलोरला जायचं संध्याकाळी, म्हणजे थोडा एक तासाभरात निघू इथून. जरा ऊन पण आहे भरपूर बऱ्यापैकी. 1 तासाभरात निघूयात मित्रांनो. पहिले सीटं वगैरे जरा गाडी चकाचक करून घेऊयात मित्रांनो. वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे. निघालो आता केसुर्डीच्या जरासा 1 किलोमीटर पुढून डिझेल भरत आहे. 1.5 तास गेला आम्हाला बघा गाडी सगळं स्वच्छ करायला. आतून सगळं पाणी वगैरे मारून स्वच्छ केले एकदम चकाचक. पुढून पण सगळा शो वगैरे धुतलाय एकदम चकाचक करून आता निघत आहे. मामाने फार म्हणजे फार घाण केली. मामाचं सगळं व्यवस्थित आहे, पण कचरा खूप करतात. अक्षरशः जेवण बनवताना सगळं लसणाच्या हे कांद्याच्या साली वगैरे ना सगळे तसंच आतमध्ये टाकून ठेवलं होतं. कुंद शेटचं वैतागले होते. त्यांनी आतून सगळं चकाचक केली केबिन. मी बाहेरून सगळं स्वच्छ वगैरे करून घेतल्या. सीट वगैरे सगळे धुतले वगैरे, सीट काढले व्यवस्थित, सगळं धुवून वगैरे चकाचक करून आता ठेवले. सगळं व्यवस्थित आहे मामांचं. फक्त तेवढाच प्रॉब्लेम आहे की कचरा खूप करतात. अक्षरशः गाडीची कचरकुंडी केली. झाले आता व्यवस्थित. निघात मित्रांनो. 7,000चं डिझेल भरत आहेत फक्त. शेटात आहे डिझेल भरून निघूयात. समोर डोंगर बघा कसा दिसतोय, एकदम मस्त. मित्रांनो, रात्रीचा 1 वाजलाय. आलोय आता आम्ही निप्पाणीच्या पंपात. बरोबर गाडी लावली टाकी फुल करायला. आणि या साईडला बघा डिझेलचा टँकर आहे, पण पंपातूनच टँकरमध्ये डिझेल भरणं झालं. काय गणितच कळेना मला. मग वरती पाईप दिसतात. काय आहे डोचा आहे काय माहिती. मस्त वातावरण आहे, गरमी नाही काय नाही. मस्तपैकी रात्रभर चालत राहायचं. पहाटे 6-7 वाजेपर्यंत तरी चालेल. त्याच्यानंतर कुंदन सेट बसले तर ते 10-11 वाजेपर्यंत चाललंय तरी लांब जाईल. माझा अंदाज आहे सकाळ आपल्याला याला पुढचा घाट उतरायला सकाळ होईल. आता 1 वाजलाय म्हटल्यानंतर अंदाज पंचे असं वाटतं. नाहीतर तिथपर्यंत तरी जाऊ, याला पुढच्या जवळपास जाऊ. मागं सगळे गाड्या लावून झोपले निवांत. जर उन्हाळा नसतं तर आम्ही पण इथंच झोपलो असतो. चालू आहे. शेट पण उठलेत, गाडी चेक करत आहे काय झालं काय नाही. तर बघू, डिझेल भरून निघूयात मित्रांनो. सकाळचे 4:30 वाजलेत. बागेवाडीच्या टोल नाक्यावर पोचलोय. मागच्या साईडला टोल नाका दिसतो. जरा डोळे झाकायला लागले होते, त्यामुळं चहा पिवा म्हटलं. मागं टपऱ्या आहेत, त्या गाडीच्या पुढं टपऱ्या आहेत, तर चहा पिऊयात आणि मग निघूयात. जरा उशीरच झाला. डायव्हर्शन खूप असल्यामुळं वैताग आला. शेट झोपलेले आहेत आतमध्ये, तर चहा पिऊयात मित्रांनो जाऊन.
कंटाळा आला जरा. आणि आता गार लागतंय, वातावरण आहे ना इथं गार झाले जरा, त्याच्यामुळं पहिले चहा पिऊयात आणि निघूयात मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. दुपारचे 2:15 वाजलेत. याल्लापूरच्या घाटात थांबलोय. गाडीचे लायनर गरम झाले, त्याच्यामुळं थोडं गार होण्यासाठी थोड्या वेळासाठी थांबलेलो आहे. झोपलो होतो मी सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान कलगट्टीच्या घाटात आलो. कलगट्टीला आलो. कलगट्टीलाच मग तिथं एक राजस्थानी हॉटेल आहे, तिथं झोपलो. मग कुंदन शेटनी कधी गाडी पुढं काढून आणली ते मला पण नाही माहीत. आता एक तासापूर्वी उठलो असेल, 1-1:15ला उठलो. आलोय आता ह्याच्यात. उष्णता भयानक आहे मित्रांनो. लायनर एकदम गरम झाले. थांबलो, एक अर्धा तास थांबायला लागत. त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास चालू. उठलोय, फक्त तोंड हातपाय वगैरे धुतले, बाकी काहीच नाही अजून. तोंड हातपाय पण नाही. गाड्या नेमकं आपल्या गाडीच्या पुढं पण एक गाडी बंद पडली, त्याच्यामुळं ट्रॅफिक जाम होतंय. तर बघूयात आता तिथं एक अर्धा तास थांबूयात आणि निघूयात. घाटातच आहे. या साईडला पण एक गाडी बंद पडली, तिथे एक गाडी बंद पडलेली आहे. आणि नेमकं आपली पण गाडी त्याच्या अगोदरच बंद थांबवलेली, त्यामुळं जरा ट्रॅफिक जाम होती. आणि जोरात येतात गाड्या बघा मागून, एकदम जोरात येतात, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो परत. तर थांबवत अर्धा तास, जरा लायनर कार झाली की निघत मित्रांनो लगेच. मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेत. आता आम्ही आलोय भरपूर, म्हणजे आता अंकोला येईल एक 10-15 किलोमीटरमध्ये. दुपारी मागच एका ढाब्यावर झोपलो होतो हॉटेलवर, आंघोळ वगैरे केली तिथं आणि तिथून निघालो आता निवांतपैकी. सेट पण आले, नाश्त्याला थांबलो होतो इथं. सेट आले की मला काय बोलायचं असतं ना ते मी विसरून जातो. नाश्ता केला आता, डोसा वगैरे खाल्ला, कारण की शेट सकाळीच उठून नाश्ता वगैरे केला होता. मी झोपलो होतो, त्याच्यामुळं नंतर मी दुपारी उठल्यानंतर माझं जेवण झालं, त्यांचं काहीच परत जेवण वगैरे नव्हतं झालं. तर आत्ता नाश्ता केलाय. गाडी सगळी चकाचक केली शेटनी. तिथं टाकी वगैरे सगळं होतं, एकदम फ्रेशमध्ये झाले. आणि आम्ही पण आंघोळ्या केल्या, दोघांनी आंघोळ वगैरे केली. तर निघूयात मित्रांनो आता. साधारणपणे 1 ते 2 वाजतील आपल्याला पोचायला. हायवेला लागलं की एक साधारण 6 तास लागतात मँगलोरला पोचायला. तर निघूयात मित्रांनो रात्रीचे 9:30 वाजलेत. भटकळच्या पुढं आलोय आम्ही. मयूर ढाब्यावर जेवणासाठी थांबलो होतो. जेवण वगैरे झालंय मित्रांनो. आता निघूयात आणि आपला पुढचा प्रवास चालू करूयात. मित्रांनो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल की आपण कधी पोचलो, कधी खाली वगैरे झाली, कितवा नंबर आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभ रात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.